नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर बघितलं तर मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि तिकडनं छोटी मोठी रिकव्हरी मार्केटनी दाखवलेली आहे. आणि आजचा जर ट्रेडिंग सेशन व्यवस्थित चार्टवरती जर आपण बघितला तर कुठे ना कुठे थोडासा कन्सोलिडेशनमध्ये होता. त्यामुळे जर तुम्ही लास्ट ॲनालिसिसवरून जर व्यवस्थित बघितलं असेल तर तिकडे आपण काही लेवल डिस्कशन केलं, त्या नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केला होता. आणि आज जर बघितलं तर मार्केट बऱ्यापैकी नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलिडेशन करत बसलेलं आहे. आणि उद्या जर पाहिलं तर उद्या मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. आणि आज जो ट्रेडिंग सेशन झाला आहे थोडासा कन्सोलिडेशनमध्ये होता. उद्या मार्केटमध्ये काय पॉसिबिलिटी बनती आहे किंवा कुठल्या इम्पॉर्टंट लेवल आहेत निफ्टीच्या असो, बँक निफ्टीच्या असो, सेन्सेक्स असो, त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि उद्याचा ट्रेडिंग सेशन थोडासा इम्पॉर्टंट का आहे तर उद्या निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं मार्केट सरप्राईज करू शकतं. आता त्या सरप्राईज लेवल काय बनतात ते, प्राइस ॲक्शन काय बनली आहे, इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स कसे तयार झाले, ते स्विंग काय सांगतात ते, हे थोडंसं आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. जरी जमलं तर नक्की शेवटपर्यंत बघा. कारण की काय होतं की लोक निफ्टीवरती जास्त फोकस ठेवतात, काही हरकत नाही. परंतु जर तुम्ही ॲज अ मार्केट लर्नर म्हणून मार्केट बघत असाल किंवा मार्केट शिकायचं आहे, प्राइस ॲक्शन शिकायची आहे, चार्ट कसा मोमेंटम करतो हे शिकण्याचं ट्राय करायचं आहे. आणि तुम्ही जर शिकण्यासाठी व्हिडिओ बघत असाल किंवा काहीतरी तुम्हाला यातनं एज्युकेशन मिळेल ह्या हेतूने जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही कुठे ना कुठे तुमचं माइंड ओपन आहे. ओके, असं का बोलतो मी, कारण की खूप सारे लोक काय करतात की शिकण्याकडे फोकस नाही ठेवत आणि फक्त कुठे ना कुठे पटकनी काय शॉर्टकटमध्ये काय मिळतंय का याच्याकडे फोकस ठेवतात. आणि तर तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स आहे तुम्हाला लाईफचा, किंवा तुम्ही जर 40-45 वयामध्ये असाल तर तुम्हालाही माहिती की शॉर्टकट लाईफमध्ये नाही आहे. कारण की जी पण गोष्ट आपल्याला मिळवायची, जी पण गोष्ट आपल्याला शिकायची आहे तिकडे आपल्याला त्याला वेळ देणं गरजेचं आहे, त्याच्यावरती काही ना काही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि वारंवार मी व्हिडिओमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कोणालाही वायफळ गप्पा वाटतात किंवा वायफळ कॉमेंट्री वाटते, वाटू द्या, काही हरकत नाही. नेगेटिव्ह कमेंट करता 2-3 जणं, करत राहावा, काही हरकत नाही आहे. जर तुम्ही चॅनलवर आधीपासून जॉईन असाल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कुठल्याही सेक्टरमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्या सेक्टरचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि आपला ॲनालिसिस व्हिडिओ बघताना डोक्यात हेच ठेवणं गरजेचं आहे की शिकायला काय मिळू शकतं. हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हे समजेल की ॲनालिसिस कसं होतोय, व्हिडिओ काय आहे हे समजेल. अन्यथा शॉर्टकटमध्ये असाल तर तुमच्यासाठी व्हिडिओ नाही हा. मग तुम्ही शॉर्टकटचाच विचार करा आणि ते शॉर्टकट नाही आहे. ओके, सो लक्ष ठेवत जावा, व्हिडिओ शक्यतो पूर्ण बघण्याचा ट्राय करत जावा. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की प्राइस ॲक्शन आपण डिस्कशन करतो ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे निफ्टीमध्ये काय बनते, बँक निफ्टीमध्ये काय बनते, सेन्सेक्समध्ये काय बनते, हे थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. व्हिडिओ बघताना एखादी वही पेन नक्की जवळ ठेवा, कारण की काही काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या नोट करून ठेवत जावा. ओके, तर तेच की जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा चॅनलवरती. असं नवीन असाल, जुने असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर, कारण की खूप सारे लोक आहेत व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. आता मला माहिती आहे की खूप साऱ्या लोकांना ही जे पहिले 5 ते 10 मिनटं असतात ते टाईमपास वाटतो, वायफळ बडबड बडबड वाटते. कमेंटमध्ये देखील सांगतात की काय मूर्खासारखं बडबड करतोय, इम्पॉर्टंट काय ते सांगून मोकळा हो ना. तर हे इम्पॉर्टंट आहे म्हणूनच हे सांगतोय. ओके, हरकत नाही, सगळे लोक तसे नाही, परंतु बाकीचे उरलेले लोक तितके सिरियसली व्हिडिओ बघतात आणि त्यातनं शिकण्याचा प्रयत्न करतात. ते बघून खूप चांगलं वाटतं आणि ते त्यांच्या कमेंटमध्ये एक्सपिरियन्स शेअर करतात, काही गोष्टी आवडतात ते शेअर करतात, कुठली गोष्ट नाही समजली ते शेअर करतात. त्यामुळे कमेंट नक्की करत जावा. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो उद्याचा एक्सपायरी इंडेक्स म्हणजेच निफ्टी आहे. आता लेवल जर बघितलं आपण काय डिस्कशन केलं होतं, 25,700 आणि 25,819 हा झोन आपण डिस्कशन केला होता. तो झोन नो ट्रेडिंग झोन होता. काय केलं मार्केटने, मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, इनसाइड कॅन्डल सेटअप तयार केला.
आणि इनसाइड कॅन्डल सेटअप वरच्या लेवलला ब्रेक केला आणि तिकडनं स्लोली मार्केट वरती गेलं. आता मार्केटमध्ये मोमेंटम खूप कमी होता, त्याच्यामुळे मार्केट थोडंसं साईडवेजमध्ये राहिलं. ओके. आता बघितलं तर 25,700 वरती जर बघितलं तर मार्केटने सपोर्ट घेतला, जी की आपण लेवल डिस्कशन केली होती. वरच्या साईडला जर बघितलं तर 25,819 लेवल डिस्कशन केली होती रेजिस्टन्सची आणि सपोर्टची. तर तुम्ही जर बघितलं तर हा जर पोर्शन सोडला, तो पण बघा इकडे सपोर्ट लेवलवर आला. बाकीचं ओव्हरऑल मार्केटचं जर मोमेंटम बघितलं तर पूर्णतः त्या रेंजमध्ये आहे, नो ट्रेडिंग झोनच्या. आता उद्याच्यासाठी जर बघायला गेलं तर रेंज काय क्रिएट झाली किंवा लेवल काय बनतात ते समजून घ्या. फक्त थोडंसं आपण चार्ट जर बघितलं तर इकडे थोडंसं आपण याच्यामध्ये करेक्शन करतोय. करेक्शन करण्याची पण गरज नाही, बिकॉज हा एक रेजिस्टन्स आहे आणि तो रेजिस्टन्स हेवी आहे. त्याला आज मार्केटनी ब्रेक केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आज जर बघितला इंट्राडे हाय निफ्टीचा तर तो 25,800 आहे, म्हणजे एक राऊंड लेवल आहे. आणि लो जर बघितला पुलबॅक नंतर तो 25,700 आहे, म्हणजे ह्या 100 पॉईंटमध्ये निफ्टीने जवळजवळ पूर्ण दिवस खाल्लेला आहे. आणि चार्ट आपल्याला स्वतः सांगतोय की इकडे कन्सोलिडेशनमध्ये आहे. तर 25,819 आणि 25,700 रेजिस्टन्स सपोर्ट ॲज इट इज आहे आणि तोच आपला नो ट्रेडिंग झोन एक्सपायरी डेचा देखील आहे. ओके. बाकी मार्केटने जर ही लेवलच ब्रेक केली नाही, डाऊन साईडची लेवल ब्रेक करून परत रिव्हर्सल आलाय, तर ह्या लेवलमध्ये काही चेंजेस होण्यासारखं नाही. मग 25,819च्या नंतर जर तुम्ही लेवल मार्क करून ठेवला तर तुमच्याकडे असतील लेवल 25,876. आता इकडे प्राइस ॲक्शन बघा की ही थोडीशी डाऊन साईडला मार्केटने थोडंसं इकडे या पद्धतीने राऊंडिंग बॉटम करत आलेलं आहे, परंतु इकडे एक रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स जर ब्रेक होतोय तर नेक्स्ट रेजिस्टन्स आहे 25,876. त्याच्यानंतर रेजिस्टन्स आहे 25,911 आणि त्यानंतर रेजिस्टन्स आहे 25,950. तर हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात निफ्टीमध्ये. 1, 2, 3. डाऊन साईडला जर बघितलं तर एक्सपायर आहे, त्यामुळे आपण ओआय डाटा देखील बघणार आहोत, लक्षात ठेवा. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे एक ट्रेंड लाईन तयार झाली. ओके. आता पहिले ट्रेंड लाईन ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन तयार झाली. ओके. ट्रेंड लाईन बघा इकडे इकडनं सुरुवात झाली, पुलबॅक 25,700 वरती घेतलं, त्याच्यानंतर परत पुलबॅक नंतर बघितलं तर ट्रेंड लाईनला घेतलंय. आता नेगेटिव्ह साईडचा विचार जर करायचं झालं तर प्राइस ॲक्शन काय सांगते आपल्याला की इकडे बाबा एक सपोर्ट आहे, इकडे एक सपोर्ट आहे, इकडे मार्केटने ट्रेंड लाईन फॉलो केली तर येऊ द्या, टप्पा खाऊ द्या. सपोर्ट ब्रेक होते 25,700चा, तर डाऊन साईडला काही नवीन सपोर्ट आहेत. आजचा इंट्राडे लो आहे 25,640च्या आसपास. ओआय डाटा देखील बघणार आहे, लक्षात ठेवा निफ्टीचा, कारण की उद्या एक्सपायर आहे. 25,600 सेकंड लेवल आणि थर्ड लेवल जर बघितली तर 25,561. या 3 लेवल आहेत डाऊन साईडला, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके. आणखी जर इकडे व्यवस्थित प्राइस ॲक्शन जर आपण रीड करण्याचा प्रयत्न केला तर इकडे या पद्धतीने चॅनल देखील आहे. आता हे चॅनल कसं आपण ड्रॉ करायचा किंवा हे डाऊन साईडला आल्यानंतर हा एक जर बघितली ही प्राइस ॲक्शन आपण जर बघितली तिकडनं डाऊन साईड ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर हा एक बेरिश फ्लॅग एंड पोल आहे. ओके. म्हणजे अशा पद्धतीचे काही प्राइस ॲक्शन सेटअप इकडे मार्केटमध्ये तयार होत असतात. इकडे जर बघितलं आपण तर आता ज्यांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगला कोर्सला जर जॉईन असेल तर त्यांना ही प्राइस ॲक्शन माहिती असेल. ओके. हा एक बेरिश फ्लॅग एंड पोल आहे, परंतु हा ॲक्टिवेट कधी होऊ शकतो किंवा याची पॉसिबिलिटी, ह्या सेटअपची मोमेंटम देण्याची पॉसिबिलिटी कधी होऊ शकते, हे सगळं आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्ही प्राइस ॲक्शन, सपोर्ट रेजिस्टन्स, सेटअप, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन किंवा मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट काय आहे, मार्केटमध्ये सायकोलॉजी कशी डेव्हलप करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जॉईन होऊ शकता आणि जर कोणी ऑलरेडी करत असाल किंवा कंप्लीट केला असेल तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. बाकी तुमची मर्जी टोटली. ओके. तर इकडे जर बघितलं तर या पद्धतीने आहे. 25,700चा टेक्निकल सपोर्ट आहे. सपोर्ट जर ब्रेक होतो तर 25,640, 25,600 आणि 25,561 या डाऊन साईडच्या सपोर्ट ओपन होताना दिसू शकतात.
आता पॉसिबिलिटी काय आहे, की मार्केट जर बघितलं तर इकडनं एक शार्प निगेटिव्ह झालं होतं. मार्केटने आज थोडीशी रिकव्हरी दाखवली, परंतु याच्यामध्ये बिलकुलही स्ट्रेंथ बघायला मिळालेली नाही. जर प्राइस ॲक्शन बघितली तर अजूनही ही प्राइस ॲक्शन काय आहे, थोडीशी निगेटिव्ह आहे. ओके. त्यामुळे जर सपोर्ट ब्रेक होतोय, तर सपोर्ट ब्रेक नंतर एक डाउन मोमेंटम ट्रिगर होताना दिसू शकतो निफ्टीमध्ये. या ज्या लेवल आहेत, ॲज इट इज लेवल आहेत, ज्या आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केल्या होत्या. परंतु थोडीशी प्राइस ॲक्शन इकडे चेंज झालेली आहे. तर ती प्राइस ॲक्शन एक्सप्लेन आपण केलेली आहे. ओके. आणि तुम्हाला जर बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन समजत असेल, तर तुम्हाला थोडंसं मार्केट रीड करायला जमत असेल. आणि काहीच प्राइस ॲक्शन नसेल समजत किंवा सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे किंवा काहीच जर नसेल समजत, तर कुठे ना कुठे तुमच्यासाठी हे टफ आहे. आणि स्टार्टिंगला टफ आहे. इतकं सोपं नाही आहे, की लगेच तुम्हाला समजेल इतकं सोपं नाही आहे. थोडंसं वेळ द्यावा लागतो. थोडंसं टाईम ड्युरेशन हळू-हळू, हळूहळू स्टेप बाय स्टेप जर तुम्ही शिकण्याकडे फोकस ठेवला, तर एक अशी वेळ येते, की तिकडनं तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटची ओळख होते. ओके. सो त्याचा विचार नक्की करू शकता. बाकी चार्ट जर बघितला तर अजूनही चार्ट निगेटिव्ह आहे. एकदा आपण जर बघितलं आणि थोडंसं चार्टला झूम आउट जर केलं, तर इकडे काय बघायला मिळतं आपल्याला, की एक अप ट्रेंड नंतर एक डाउन ट्रेंड आणि डबल टॉप हे आपण वारंवार डिस्कशन केलं. एक डाउन साईडला पुलबॅक नंतर परत डाउन साईडला. मग आता इकडे एक अशा पद्धतीने प्रायझॅक्शन झाली. ही जर निगेटिव्ह सुरुवात झाली, तर हा हा लो नंतर देखील आपल्याला एक या अशा पद्धतीची प्रायझॅक्शन बघायला मिळू शकते, जे की निगेटिव्ह साईडला जाताना दिसते. ओके. तर याचा विचार या प्रायझॅक्शनवरती फोकस असू द्या. ओके. ओए डाटा जर बघितलं तर लेवल आपण इकडे मार्क केलेले आहेत. आता ओए डाटाकडे जाऊया. ऑप्शन चेन एक्सपायरी आहे उद्याची 4 नोव्हेंबर. ओके. 4 नोव्हेंबरची एक्सपायरी आहे. 25,763 आजची क्लोजिंग आहे. 25,750 ॲट द मनीची लेवल आहे. आणि राऊंड लेवल जर बघितली तर 25,700 इकडे जर बघितलं तुम्ही राऊंड लेवल आणि ह्या पुट रायटिंग आहे. 1,54,00,000 पुट रायटिंग कुठे आहे? 25,700 वरती. म्हणजे एक ओव्हर डाटाच्या नजरेतनं जर बघितलं तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. आता कॉल रायटिंग जर बघितली तर कुठं आहे सगळ्यात हेवी कॉल रायटिंग? 25,800 वरती. आणि कॉल रायटिंग जर 25,800 वरती आहे, म्हणजे आज जसं मार्केट या झोनमध्ये कन्सल्टेशन करत राहिलं, या ओव्हर डाटा जर बघितला आपण, तर मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर ते या झोनमध्ये कन्सल्टेशन करण्याची ट्राय करू शकतं. आणि जर लेवल ब्रेक झाले ह्या, तर मग ही लेवल जर ब्रेक होती, तर हे जे कॉल रायटर आहे 25,800 हे थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात. शॉर्ट कव्हरिंग ओपन होताना दिसू शकते. डाऊन साईडला जर बघितलं तर 25,700 वरती हेवी सपोर्ट आहे. टेक्निकली देखील आणि ओआय डाटाचं देखील. तर 25,700ची जर लेवल ब्रेक होते, तर एक लॉंग अनवाइंडिंग पॉसिबिलिटी वाढते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की बाबा या लेवलवरती आणि या लेवलवरती हेवी कॉल रायटिंग आणि हेवी पुट रायटिंग आहे. आता हे कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग ज्यांनी केली आहे, ते सेफ स्वतःला कुठपर्यंत ठेवू शकतात, की जोपर्यंत निफ्टी या रेंजमध्ये फिरतोय, तोपर्यंत कॉल रायटिंग, पुट रायटिंग हे आरामात राहणार आहे. परंतु जेव्हा ही लेवल किंवा ही लेवल ब्रेक होईल, त्याच्यानंतर इकडनं थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला एक सिच्युएशन बघायला मिळू शकते, की तिकडनं एक मोमेंटम ट्रिगर होताना दिसू शकतो. तर या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ओके. बाकी लेवल ॲज इट इज आहेत आणि तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. आता जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी जर बघितला तर थोडासा चार्ट समजून घ्या. हा रेजिस्टन्स होता, हा सपोर्ट होता. इकडे आला, डबल बॉटम क्रिएट केला. दिसतोय का तुम्हाला? डबल बॉटम नंतर लेवल ब्रेक झाली. जी फर्स्ट लेवल आपण डिस्कशन केली होती 58,200ची, तिथपर्यंत गेला, परत आला. थोडंसं जर बघितलं तर एक मोमेंटम नंतर इकडे या पद्धतीने देखील इकडे चॅनल क्रिएट केलेला आहे. ओके. तुम्हाला जर प्राइस ॲक्शन समजत असेल तर तुम्हाला हे पॅटर्न लगेच दिसून येत असते. ओके. ज्यांनी ज्यांनी पॅटर्न शिकलेले आहेत किंवा मार्केटची प्रायझेक्शन शिकलेले कमेंट करून सांगू शकता. बाकी इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने पहिला तर एक चॅनल क्रिएट झाला. चॅनल इकडे ब्रेक झाला. त्याच्यानंतर एक मोमेंटम दाखवला. आता तो कन्सोलिडेशन मध्ये आलाय. आता इम्पॉर्टंट लेवल काय आहे, तर थोडंसं आपण लेवल इकडे ॲडजस्ट करूया. हा एक रेजिस्टन्स इकडे ओपन झालाय 25,250.
मल्टिपल टाइम रिजेक्शन बघा इकडनं, पूर्णतः रिजेक्शन आहे. इकडनं परत रिजेक्शन आणि आज परत रिजेक्शन आणि इकडनं या पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. तर इकडे एक सपोर्ट, इकडे एक सपोर्ट, इकडे एक सपोर्ट आणि इकडे एक रेजिस्टन्स, इकडे एक रेजिस्टन्स. तर मार्केट जर कन्सिडरेशन करून जर ही जी ट्रेंड लाईन झाली, ही जर ट्रेंड लाईन ब्रेक करते, तर हा जो सपोर्ट आहे 57,600चा, तर हा कुठे ना कुठे ओपन होताना दिसतोय. ओके. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ही प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला अशी बघायला मिळते. एक तुम्हाला समजून घ्या, हे मॅक्सिमम टाइम ह्या गोष्टी कोणीही शेअर करत नाही किंवा कोणीही सांगत नाही. कारण की हे सगळं जे नॉलेज आहे ते लोकं कोर्समध्ये देतात आणि हे तुम्हाला मी रेग्युलरवरती जिथे-जिथे मला वाटतं की बाबा ही इम्पॉर्टंट हा एक सेटअप आहे किंवा ही एक प्राइस ॲक्शन आहे जी तुम्हाला व्यवस्थित जर सांगितलं तर यातनं देखील तुम्हाला काही ना काही शिकायला मिळू शकतं. तर मी ते निस्वार्थीपणे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवत जावा आणि त्या कमेंटच्याद्वारे, लाईकच्याद्वारे किंवा सबस्क्राईब तुम्ही जर केलं नसेल तर सबस्क्राईबद्वारे हे तुम्हाला समजलं पाहिजे की एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ते तुम्हाला समजतंय किंवा त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतंय. तर फक्त लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंटवरती थोडंसं लक्ष ठेवा. ओके. कारण की त्यातनं काय होतं की उत्साह वाढतो. तुम्ही एक लक्षात घेतलं का व्हिडिओ इतक्या वेळ देतोय आणि त्याच्यानंतर खूप काही गोष्टी तुमच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करतोय, शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यावर जर लाईक, कमेंट नसेल तर डिमोटिव्हेट होतो माणूस आणि ते डिमोटिव्हेट व्हायचंय किंवा मोटिव्हेट राहायचं हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. तर लाईक नक्की करत जावा. ओके. तर ही अशी काही प्रायजेक्शन इकडे आपल्याला बघायला मिळते. आता बघा किती सुटसुटीत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. कुठली लेवल इकडे मार्क नाही, कुठली प्राइस आपण इकडे डिस्कशन केलं नाही. तरी पण तुम्हाला हे जे एक्सप्लेन केली प्राइस ॲक्शन त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, की आडव्या-तिडव्या रेषा किंवा लेवल जे आपण ड्रॉ करतो, हे एक पार्ट आहे फक्त. जर त्यातनं जर बघितलं तर आपल्याला मेन हेतू काय आहे, की बाबा त्यातनं आपल्याला शिकायला काय मिळते? प्राइस ॲक्शन कशी रीड करता येऊ शकते हे शिकायचंय. आणि हे बघा आता ज्याला शिकायची इच्छा आहे त्याला समजलं असेल मला काय सांगायचंय. ओके. तर ही काही प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघायला मिळते आणि त्यानुसार आपण इकडे लेवल आता मार्क करूया. 58,000 एक राउंड लेवल आहे आणि रिसेंटली बघा इकडे हा एक रेझिस्टन्स देखील होता आणि जो रेझिस्टन्स होता आधी त्यांनी सपोर्टचं काम केलं आणि तो परत आता सपोर्टचं काम करू शकतो. त्यामुळे आणि इकडे आत्ताच आपण इकडे डिस्कशन केली की काय इकडे प्राइस ॲक्शन बनते. आता जर ही लेवल ब्रेक होतीये तर परत एक सपोर्ट इकडे आहे. त्यानंतर डबल बॉटमचा सपोर्ट आणि हा नो ट्रेडिंग झोन. ओके. 58,000चा सपोर्ट प्राइस ॲक्शन डिस्कशन केली. ब्रेक होतोय तर खाली आणखी सपोर्ट काय आहे? 57,853, 57,720 आणि 57,600 या काही सपोर्टचे लेवल डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये आहे. रेझिस्टन्स ब्रेक झाला तर काय लेवल ओपन होतं ते थोडंसं लक्षात घ्या. मला काहीतरी इकडे सिमिलॅरिटी बघायला मिळते का? आणि हा एक ब्रेकआउट फेलियर होता. आता त्याचा जर हाय बघितलं तर हा होता. त्यामुळे बुलिश साईडला थोडंसं मार्केट ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी वाढते. थोडे लेवल छोटे-छोटे आपण इकडे मार्क केलेले आहेत. इकडे एक पुलबॅक आलाय. छोटासा पुलबॅक घेऊन परत जर इकडे काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन होती आणि त्याच्यानंतर जर 58,252 ही जी रेझिस्टन्स लेवल आहे ही ब्रेक होती तर नेक्स्ट रेझिस्टन्स आहे 38,350 आणि 38 नाही 58 करेक्शन करा 58,350 58,460 दोन रेझिस्टन्स बघायला मिळतात 1 आणि 2 या हायपर्यंत. ओके. बाकी नो ट्रेंडिंग झोन जर बघितलं तर 58,250 आणि 58,000 रेझिस्टन्स, सपोर्ट, कन्सोलिडेशन एरिया. मार्केट जर साइडवेज झालं तर आपल्याला बाबा
या झोनमध्ये थोडंसं निवांत राहता येऊ शकतं. ओके. आय होप बँक निफ्टीच्या लेवल तुम्हाला समजले असतील, ॲनालिसिस व्यवस्थित समजलं असेल. जाऊया सेन्सेक्समध्ये. बघा आता, तर तुम्ही फक्त निफ्टीपर्यंत व्हिडिओ बघितला असता तर तुमचं इतक्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेली गोष्ट मिस केली असती तुम्ही. सेन्सेक्समध्ये जाऊया आपण. सेन्सेक्स बघितलं तर खूप घाणेरड्या पद्धतीने कन्सोलिडेशन करत बसला. लेवल आपण पूर्णतः रिमूव्ह करूया. ही जर प्रायझेक्शन तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला की इकडनं मार्केटने हाय लावला होता आणि डाऊन ट्रेंड, छोटा पुलबॅक, सस्टेन नाही झाला, परत खाली आला, छोटा पुलबॅक, सस्टेन नाही, खाली आला, छोटा पुलबॅक. म्हणजे जर ही प्रायझेक्शन समजून जर घेतली कुठे ना कुठे लोवर लो परंतु इतके क्लिअर दिसत नाही ते लोवर लो. ओके. आता इकडे पण एक नवीन स्विंग तयार केलाय जो की हा आहे आणि इकडे देखील एक बेरिश प्रायझेक्शन इकडे झालेली दिसते. हा रेजिस्टन्स आहे आणि डाऊन साईडला ही ट्रेंड लाईनचा सपोर्ट आहे. तर 83,300 ही एक सपोर्ट लेवल आहे आणि वरती रेजिस्टन्स साधारण 84,200चा बनतोय. या लेवल मार्क करूया. 84,100 लेवल येते रेजिस्टन्सची. येते म्हणजे काय, आपण मनाने डिस्कशन करतोय का? नाही. आजचा हाय बनलाय आणि लास्ट टाइम इकडे स्विंग झाला. टेक्निकली लेवल आहेत, मनाने नाही. डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट आहे 83,796, साधारण 83,800 आहे. एक रेंज क्रिएट झाली. तर आपल्याकडे इकडे रेजिस्टन्स साईडच्या लेवल आहे. समजून घ्या. 84,278, 84,440, 84,605 आणि 728. ओके. 84,000 आहे. या बुलिश साईडच्या लेवल आहेत, रेजिस्टन्स लेवल आहेत. या डाऊन साईडला जर बघितलं तर ट्रेंड लाईन टप्पा छोटासा 83,800ची लेवल म्हणजे एक सपोर्ट लेवल आहे. ही जर ब्रेक होती तर रिसेंटली काय सपोर्ट क्रिएट झाले होते समजून घ्या. ट्रेंड लाईन सपोर्ट 83,620, 83,473 आणि 83,328. ते या काही सपोर्ट लेवल आहेत. ते 1, 2 आणि 3. ओके. आणि इकडे ही ट्रेंड लाईन आहे. आता ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड जर बघितला तर मार्केट लास्ट 5 ते 6 ट्रेडिंग सेशन निगेटिव्हमध्ये आहे. आता नेगेटिव्ह मार्केटमध्ये एक दिवस असा आहे की मार्केटने खालच्या साईडने येऊन थोडासा पुलबॅक घेतला आहे. आता पुलबॅक नंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मार्केट काय होतं की जो ट्रेंड आहे नेगेटिव्हवाला तो नेगेटिव्ह ट्रेंड कंटिन्यूस करताना दिसू शकतो. आणि त्याच लेवल आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित लेवल समजल्या असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ रिलेटेड, ॲनालिसिस रिलेटेड जर तुमचे काही कॉमेंट असतील, क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके. आणि बघा की मार्केटमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल किंवा मार्केटमध्ये जर आपण काम करत असाल तर तुम्हाला मार्केट समजून घेणं, मार्केटमध्ये कशा पद्धतीची प्रायझेक्शन बनतीये किंवा मार्केट कशा पद्धतीने चालतं हे समजून घेणं गरजेचं आहे. कन्सेप्ट क्लिअर असेल कुठल्याही गोष्टीची तर ती गोष्ट तुम्हाला समजायला सोपी जाते. त्यामुळे कन्सेप्टवरती काम करा आणि थोडंसं शांत डोक्याने एकदा जर विचार केला तुम्ही तर जे पण मी तुम्हाला ॲनालिसिसमध्ये गोष्टी सांगत असतो किंवा ज्या पण काही जे एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करत असतो तर तुम्हाला कुठे ना कुठे समजून येईल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो.
आता अर्थातच आहे की काही लोकांना हे वायफळ वाटते, गप्पा वाटतात, परंतु जे लोकांना खरंच मार्केटमध्ये काम करायचं त्यांच्यासाठी मोलाचा व्हिडिओ आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.